प्रतिकूल परिस्थिती हाच यशाचा खरा मार्ग असतो. आणि त्याने मला शिकवलं की मग 4 वर्गांना शिकवायचंय. तर ओल्ड टीचिंग मेथड्स तुझ्या काम नाहीत करणार. माझ्याकडे असणाऱ्या 30-40 मुलांसाठी ते पण 4 वर्गाची वेगवेगळी मुलं, वेगवेगळे सब्जेक्ट्स. मग याला काहीतरी अशी जादुई पद्धत निवडणं आवश्यक होतं, ज्याचा इम्पॅक्ट खूप चांगला असेल. आणि मग या फेलोशिपसाठी स्टोरी टेलिंग फॉर एज्युकेशन, ज्याला मराठीमध्ये गोष्टीची शाळा असं नाव दिलेलं आहे, तो प्रोजेक्ट मी तिथे मांडला होता. आणि तो प्रोजेक्ट इतका सुंदर आहे की मागच्या 4 वर्षात मी माझ्या विद्यार्थ्यांना हातात पुस्तक घेऊन अध्यापन केलेलं नाही. वाह! म्हणजे नाहीतर मी शिक्षण घेत असताना काय व्हायचं, माझे टीचर वर्गात यायचे, बुक ओपन करायचे आणि बस पाठामध्ये जे लाईन टू लाईन दिले ते वाचायचे आणि मला एक्सप्लेन करून दाखवायचे. खरं तर टेक्स्टबुक म्हणजेच तुमचं पुस्तक जे आहे ते एक टूल समजलं जातं, एक साधन समजलं जातं, जे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी उपयोगी पडतं. पण आपल्याकडे मात्र या टेक्स्टबुकचं चित्र हे जरा वेगळं असल्याचं दिसतं. मी जसं शिकलो होतो तसं काही वर्ष विद्यार्थ्यांना शिकवल्यावर कळालं की सगळ्या मुलांना यात इंटरेस्ट येत नाही आणि माझं शिकवणं पण विद्यार्थ्यांना कंटाळवाणं वाटतंय. आणि म्हणून या गोष्टीच्या शाळेमध्ये एक छोटासा उपक्रम आहे, पण त्याचे आउटपुट खूप सुंदर आहे. तर त्यामध्ये मुलं स्वतः पाठाच्या गोष्टी बनवतात, पाठ वाचतात, ते डोळे मिटून तो पाठ आठवून पाहतात. 5-5, 6-6 मुलांचे गट केले जातात. त्यामध्ये ते मुलं ती गोष्ट सांगतात. मग हा पहिला टप्पा झाला, मुलं गोष्ट पाठ वाचतात, आठवून पाहतात. दुसरा टप्पा आहे की मुलांनी ती गोष्ट गटामध्ये सांगितली पाहिजे, म्हणजे त्याच्या अभिव्यक्तीला आपण तिथे संधी देतो. सुरुवातीला त्याचं वाचन क्षमता आपण वाढवणार. त्याच्यानंतर 1-2 महिन्यानंतर मी हा प्रयोग केला की मुलं आता गोष्टी छान वाचतायत, समजून पण घेतायत आणि आपल्या गटात सांगतायत पण. यांना आपण भविष्यातला लेखक तयार करू शकतो. आणि मग मुलांना एक एक वही दिली आणि सांगितलं की जी गोष्ट वाचली, आठवून पाहिली, गटात सांगितली, तीच गोष्ट तू वहीमध्ये लिहायची. आणि मग सुरुवातीची 2-3-4 आठवडे मुलं गोंधळून चालली, चुका करायला लागली, पण चुकातूनच माणूस शिकतो. अगदी. आणि मग 1 महिन्याच्या कालावधीनंतर मात्र आमची मुलं भविष्यातले लेखक व्हायला लागली, सुंदर गोष्टी लिहायला लागली. मग इथे थांबेल तो बालाजी कसला मग. आणि मग त्याच्या पुढे जाऊन मी माझ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं. माझ्या शाळेतल्या मुलांसाठी टॅब आहेत, स्मार्ट बोर्ड आहेत, लॅपटॉप आहे. जी गोष्ट त्याने वाचली आहे, समजून घेतली आहे, विद्यार्थ्यांना गटात सांगितले आणि ज्याची गोष्ट लिहिली आहे, तीच गोष्ट कॅमेरा समोर, स्मार्ट बोर्ड समोर, लॅपटॉप समोर येऊन त्या विद्यार्थ्याने व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायची. अच्छा. आणि मग मुलं 2-3 आठवडे चुका करायचे, त्यांचं धाडस व्हायचं नाही. कितीतरी पालक किंवा शिक्षक सुद्धा असतात, 2-3 मिनिटे कॅमेरा समोर येऊन बोल म्हटलं तर हे थोडंसं कठीण होतं. मग या वयात आम्ही मुलांना ह्या संधी देतोय की तो चांगला वाचायला शिकतोय, चांगलं स्मरण करायला शिकतोय. विशेषतः पालक किंवा शिक्षकांना माझी एक विनंती असेल मॅक्स महाराष्ट्राच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून, की तुमच्या मुलाने एखादं पेज, एखादं पान वाचलंय, कशाचंही वाचन, अभ्यासच नाही, तर तो मनन करतोय का हो, त्याचं स्मरण करतोय का, की मी 15 ओळी वाचल्यात तर मी आठवून पाहतो काय आहे. आणि मग ही गोष्ट आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली. मुलं आठवून पाहायला लागली, गोष्टी एकमेकात सांगायला लागली, त्यांचं अभिव्यक्ती आणि संभाषण कौशल्य ऑटोमॅटिक विकसित झालं. पुढे जाऊन त्यांना कथा लिहायला लावलं, मी भविष्यातले लेखक तयार करतोय. आणि त्याच्याही पुढे जाऊन लिसनिंग, रायटिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि त्याच्या पुढे जाऊन मी रिपोर्टिंग स्किलवरती काम करायला सुरुवात केली. आणि मुलांच्या मग आज सुंदर अशा गोष्टी तयार झाल्या. म्हणजे भविष्यातले मी उत्तम वार्ताहर, रिपोर्टर, जसे तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी लोक आहात, उत्तम अँकर, उत्तम लेखक तयार करतोय की तुला 12वी किंवा पदवीला 50% मार्क पडले तर तू घाबरू नको, काळजी करू नको, तुझ्यासाठी जगामध्ये ही क्षेत्र खुली. आणि मग पालकांनी यावर लक्ष दिलं पाहिजे की तुमचा मुलगा शाळातल्या अशा इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे भविष्यातल्या करिअरची वाट शोधू शकतो.